लोकनेते दिबा पाटिल की 99वीं जयंती का कार्यक्रम छत्रपति शिवाजी महाराज चौक वाशी में किया गया आयोजन। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि गणेश नाइक रहे शामिल। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई से सुरेंद्र सरोज की रिपोर्ट। स्वागत करायचं आहे त्यांच्याबरोबर आहेत माजी आमदार सन्माननीय श्री संदीप नाईक साहेब, त्यांचा देखील आयोजन करतात। माजी महापौर सन्माननीय श्री सुधाकर सोनावणे साहेब, त्यांचा देखील या आयोजनातर्फे स्वागत आहे। माजी महापौर जयवंत सुतार साहेब आयोजनातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि सुंदर असा हा कार्यक्रम आज आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांची 99वी जयंती आहे आणि आपल्या निमंत्रण माध्यम या ठिकाणी लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार वनमंत्री सन्माननीय श्री गणेश नाईक साहेबांचं आगमन झालेलं एकदम जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। नेहमीच आपल्या पाठीशी आपल्याला प्रेरणा ज्यांच्यामुळे मिळत असते आणि त्यांच्याबरोबर आहेत माजी आमदार सन्माननीय श्री संदीप नाईक, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे। तसेच माजी महापौर जयवंत सोनावणे यांच्यासाठी सुद्धा एकदा स्वागतासाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। सुंदर असा सोहळा खास दिवंगत दिबा पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा सोहळा आपल्या बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था वर्सोवा अंधेरी, त्यानंतर महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती मुंबई, उत्तर भारतीय विकास संघ आनंद सिंग, 29 गाव संघर्ष समिती नवी मुंबई, दीपक दादा पाटील, आपण सर्वांनी पटापट येऊन आपला आदर स्वीकारायचा आहे। त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो लढा उभा केला तो यशस्वी होईल का नाही होईल याची कोणाला कल्पना नव्हती, परंतु मन एकाग्र करून सर्वांना सोबत घेऊन धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे पक्षाच्या पलीकडे जाऊन दिबा पाटलांनी सर्वांना एकत्र केलं आणि लढा दिला आणि तो लढा यशस्वी झाला। आज दिबा पाटलांच्या 99व्या जयंतीनिमित्तानं होऊ घातलेल्या अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या नवी मुंबईतलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याला स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव हे निश्चितपणे दिलं जाणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्येच त्याचं साधारणपणे ऑपरेशन सुरू होईल। त्यावेळेला त्या अनुषंगानं दिबा पाटलांच्या विचारावर त्यांची सरवलेलं प्रेम करणाऱ्या सर्व घटकांना अतिशय आनंद होता। आज दिबा पाटलांचं आठवण हे दिबा पाटलांच्या नावासाठी नाही, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच्यातून स्फूर्ती मिळावी, प्रेरणा मिळावी आणि एक त्यांचं कार्य बघून 99व्या वर्षी सुद्धा एवढं जमल्याबद्दल खरोखर त्यांचं शिवरायांच्या सारखं त्यांचं कार्य असेल तेव्हा एवढी आज गर्दी आहे 99व्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी 100 वर्षावर। खरोखरच अशा व्यक्तींचा आदर केला पाहिजे आणि तसेच मुंबई आमची महाराष्ट्र आमचा असताना आज आम्हाला अपंगासारखं केलं जातं, कारण शेतकरी आणि मत्स्य शेतकरी हा या देशाचा म्हणजे अन्नपुरवठा करणारा आहे। त्यांच्या शेतीच्या जागा विकत घ्यायला लागला आणि आमची समुद्र आमचे गटारगंगा केलेली आहेत या सरकारने। खरोखरच या सरकारला माझी विनंती आहे की आमचं सगळं जे समुद्र साफ करा। आम्ही आज मरोलमध्ये कोळी भवनसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि डिझाईनसुद्धा दिल्लीवरून आली, पण ती का थांबलं? 100 कोटींना तुम्ही एवढे घाबरले अख्खा महाराष्ट्र मुंबई आमचं असताना? अरे तुम्ही 500,000 कोटी नाही त्या माणसांना देता, झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही कोळी लोकांचा दर्जा देता। कोळी लोक ते नाही, आज मारवेमध्ये आमचा धारावी कोळीवाडा वसवण्यास आजचं सरकार करतं आहे, पण इथे आम्ही मान्य करणार नाही। ते झोपडपट्टीवाले कुठून आले काय आले आधार कार्ड करून ते आमचे कोळीवाड्याची त्यांचं हे करून घेतात, परंतु आम्ही ते मान्य करणार नाही। आमचे कोळीवाडे कसे शाबूत राहतील? कारण आता कोळीवाडेच वाचले म्हणून
या देशामध्ये खरोखरच सरकार कोळीवाड्यांवर लुटलेलं आहे, पण एकही जमीन आम्हाला विकून देणार नाही. आणि आता महिला आम्ही लढा करतोय. आम्ही 2018मध्ये एक लढा दिला होता मरोल मार्केटसाठी. का मरोल मार्केट आणि जितके आमच्या बाजारपेठे आहेत मुंबईमध्ये 108 बाजारपेठे आहेत, ते आमच्या शाबूत राहिल्या पाहिजे आणि कोळीवाड्यांना कुणीही हात लावला नाही पाहिजे. एवढंच मी बोलतो. प्रतिभा वैद्य पाटे, मी पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातून आले. माझी नारी सशक्तीकरण संघटना आहे या सर्व आपल्या लोकनेते माननीय श्री दिबा पाटीलांच्या 99व्या जयंतीसाठी आम्ही जमलो आहोत. सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि आपले हे आमचे प्रेरणास्थान जे आमचे लोकनेते ज्यांनी संघर्ष करून जी क्रांती घडवली, ती क्रांती हा संघर्ष तरुणांमध्ये आमच्या सर्वांमध्ये पेटतच राहावा. आणि इथूनचे जास्तीत जास्त आपण बघतो की भूमिपुत्र म्हणून आपले जे आपल्याला आता लाभलेले आहेत लोकनेते, कार्यसम्राट माननीय श्री राज्यमंत्री गणेशजी नाईक, केंद्रीय मंत्री राज्याचे मंत्री राज्याचे मंत्री असं म्हणतात. हां, वनमंत्री वनमंत्री गणेश नाईकजी आताच आपल्या दादांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपला पार होत आहे. आणि इथूनचा वाशी गावातला बुलंद आवाज म्हणजे आमचे दशरथ दादा भगत, दादांची पूर्ण फॅमिलीने जसं काय ह्या संघर्षामध्ये दिबा पाटीलांच्या पूर्ण याच्यामध्ये वाहून घेतलेलं आहे पूर्ण कुटुंबाने. तर दादा आणि गणेश नाईकजींच्या कार्याला मी सलाम करते. सर्वप्रथम माझी ओळख दाखवताना मी माझे स्वर्गीय पिताश्री श्री वसंतदादा वैती हे आमचे गणेश नाईक साहेब आणि बाबा हे एकदम जवळचे मित्र, गुरु, शिष्य. तर त्याच बाबांची मी भूमिपुत्री जी आहे ती आज या वाशी गावात आहे. पण आमचे गणेश नाईक साहेब हे आम्हाला पालघर जिल्ह्याचे वसईचे. तर मला एवढी आशा वाटते की आमचे जे प्रश्न आहेत जे कोळी समाजाचे आमच्या ह्या भगिनी आम्ही सतत संघर्ष करत आहोत. आम्ही जसं काय आता दादांनी जेव्हापासून कर्नाला ते अर्नाला ही समिती स्थापन केले, माझ्या बरोबर आमच्या या वरिष्ठ भगिनी आहेत राजश्रीताई भांजी आणि आमच्या ह्या अशा 9 दुर्गा ज्या 9 गणरागिनी आम्ही ह्या आपल्या समाजासाठी वाहून घेतलेल्या आहेत. त्या आमचा एकच उद्देश आहे की आपल्या ज्या ज्या कोळी बांधवावर, आपल्या भूमिपुत्रावर जिथे जिथे अन्याय होईल तिथे आम्ही आपला आवाज उठवायला कधीच कमी पडत नाही. ताई आणि आम्ही जवळजवळ मागच्या हा जो नाही कुणाच्या बापाची असं म्हणण्यामध्ये काय अर्थ राहिला आहे? अर्थ संपलेला आहे. पण तरी पण आम्ही जगतोय, भांडतोय. सगळं कुठलाही प्रोजेक्ट घ्या तुम्ही, आज प्रत्येकाला भांडावंच लागतं. का भांडावं लागतं? दिबा पाटलांच्या नावासाठी भांडण्याची गरज काय होती? आमचा माणूस आहे, आमचं जी आहे दैवत, त्यांचं नाव द्यायला काय हरकत होते? पण नाही, कोणतरी एक काडी टाकतं आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष, असेच संघर्ष करायचे आम्ही. मुंबईमध्ये हीच स्टोरी आहे. आज मॅनग्रुव्जचं वन खातं करून टाकलं. वन खातं केलं, गावा बाजूला आमच्या मॅनग्रुव्ज आहेत आणि ती मॅनग्रुव्ज आज जंगलपट्टी म्हणून जाहीर केलं आहे. आणि जंगलपट्टी जाहीर केलं म्हणजे आम्ही त्याच्यात फिशिंग नाही करायची, आमची बोट नाही लावायची, पण आमचे तिकडे मासे खाद्य म्हणून यायचे. ते खाद्य मासे येतात, तेच आम्हाला मिळतात, मग तेही तुम्ही नाहीसे करताय. आज बाजार घ्या आमच्या मुंबईतले, एकही बाजार सोडलेला नाही. डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळे बाजार जमीनदोस्त केले जातात. आणि महिलांना जेव्हा लायसन द्यायची वेळ येते तेव्हा त्या महिलांना लायसन, जुन्या महिलांना जे ब्रिटिशकालीन मासे विकायच्या त्यांना सुद्धा लायसन नाही. म्हणजे हे नियम करताना आम्हा कोळ्यांना कधी घेतले का? नियम बनवताना नाही. तुम्ही बसता 4 भिंतीमध्ये आणि नियम करता आणि त्या नियमाने आम्हाला पुढे चालवता. हा कुठला न्याय? पण राज्य आमचं, सगळं आमचं, मतदार आम्ही, सगळं आम्ही, मग आम्हाला न्याय का नाही? प्रत्येक वेळेस लढायचं, भांडायचं, आम्ही रडत बसायचं. महिला रडतील, आम्ही मागे उभे राहणार. कशासाठी हे चाललंय सरकारने? आता ते लक्ष द्यायचं आहे. बस ज्याला मी खूप त्रास घेतला आहे. 75 years ऑफ द इंडिपेंडन्स आम्ही लढतोय, झगडतोय, करतोय, पण कधीतरी आम्हाला सुखाने घास खायला द्या. आम्ही म्हणतोय ते आमचं मान्य करा. आम्ही एक्स्ट्रा काही मागत नाही. कोळी, आगरी, भंडारी हे कधी तुमच्या कशावर हात देत नाही. आमच्या जमिनीवर, आमच्या हक्कांवरच आम्ही मागवतो. ते हक्क हिरावून घेणार. पण आम्ही करायचं तरी काय नक्की? नाही तर आम्ही भारतीय नाहीत का?
भारतीय नसाल तर तुम्ही सांगा तुम्ही भारतीय नाही, तुम्ही चालते वा आम्ही जातो. कोण तुम्ही? मग तुम्ही स्वतः भारतीय कसे होऊ शकता जेव्हा आम्ही नाही? म्हणून बस झालं, एवढं सांभाळून घ्या. आणि या ठिकाणी प्रथम दिबा पाटील साहेब यांची 99वी जयंती आहे आणि दिबा पाटील साहेबांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम. आज दिबा पाटील साहेबांचा जन्म ऊर्जेचा जन्म आहे, संघर्षाचा जन्म आहे, आंदोलनाचा जन्म आहे. एखाद्यासाठी जो गोरगरीब आणि कष्टकरी आणि तळागाळातील बाधित नागरिकांना न्याय मिळतो. आज या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी म्हणजे दिबा पाटलांचे जे काही विचार आहेत ते विचाराने प्रेरित होऊन जी नवतरुण आहे त्या नवतरुणांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्र आले, संघटित झाले पाहिजे, संघर्ष त्याचसोबत जे येणाऱ्या पिढीला प्रश्न उद्भवतील या पिढीला देखील प्रश्न त्यांचे अनेक प्रश्न मच्छीमारांचे असतील, कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे असतील, जे बाजार समिती असतील, या शहरातले असतील, ते झोरपट्टीतले असतील, अनेक सर्वांचे प्रश्न सर्वांचे प्रश्न संपत नाही, पण संघर्ष पेटला. दिबा पाटील साहेबांकडून आपण काय घेऊ शकतो? एक ऊर्जा घेऊ शकतो, एक शक्ती घेऊ शकतो, संघर्ष करण्याची शक्ती घेऊ शकतो. शेवटी संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळत नाही. कारण जे काही कायदे निर्माण झालेले आहेत ते संघर्षातून झालेलं आहे, ते आंदोलनातून झालेलं आहे. प्रत्येक कायदा हा रक्ताने लिहिलेला आहे, कारण संघर्ष झाला तिथे रक्त पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो कायदा निर्माण झालेला आहे, तो अधिनियम निर्माण झालेला आहे. कारण या ठिकाणी आज आमच्या ज्या महिला आहेत त्या महिला या मुंबईवरून आलेल्या आहेत, ते भाऊ आमचे मुंबईवरून आलेले आहेत. काय प्रश्न त्यांचा आहे? त्यांचा प्रश्न मग मार्केटचा विषय असेल, मुंबईमध्ये जे काही गावगावठाणे आहेत, त्यांच्या जमिनी आहेत, शेतीबाती आहेत, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. परंतु आम्ही त्या ठिकाणी या मंडळीने देखील दिबा पाटील ही चळवळ होती, एक शक्ती होती. नाईक साहेबांनी या ठिकाणी त्यांना देखील आश्वासन दिलेलं आहे की आपण मंत्रालयामध्ये येऊन जे आपले काय भूमिपुत्रांचे जे प्रश्न असतील, शहरी भागातले काय प्रश्न असतील, झोरपट्टी भागातले प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन या, आपण त्याची सोडू त्याला दिशा देऊ, त्याला मार्गस्थ करू. पण या सगळ्या गोष्टी होत असताना माझी आज आपण